या सरदारांना पायाखाली कचा कचा तोडवण्याचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कुणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस या माणसानं केलं। भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही सर्व घटक पक्ष जे पूर्वीचे होतो ते आता आहे आणि आमचा जो लढा होता तो सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये सुख आणि संपन्नता आली पाहिजे, शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती हास्य फुललं पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर होतो। आणि निश्चितपणानं आम्हाला काय मिळालं याच्यापेक्षा की तुम्ही भविष्य काळामध्ये शेतकऱ्याला काय देणार आहे, शेतमजुराला काय देणार आहे, बारा बुलतेदाराला आलुतेदाराला काय देणार आहे हे आमच्या दृष्टीनं महत्वाचं। आणि एक गोष्ट मी निश्चितपणानं तुम्हाला सांगेन की या महाराष्ट्राच्या 70 वर्षाच्या राजकारणामध्ये मोठभर सरदारांचंच राज्य होतं। या सरदारांना पायाखाली कचा कचा तोडवण्याचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कुणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस या माणसानं केलं। आणि म्हणून शरद पवार सारख्या माणसाला त्याची जात काढावी लागली। पण पवार तुमची जात जर वेगळी असती, फडणवीस तुमचं नाव असतं तर या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुणी हुंगलं नसतं। परंतु देवेंद्र फडणवीस एकच बाप असा भेटला की तो शरद पवारांना पुरवून उरला आणि म्हणून आज त्यांना या वयात सुद्धा खोटं बोलत रेटून चालावं लागत आहे। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।